नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी मराठी बालभारती पाठ 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला इयत्ता 7वी चे अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे, ते म्हणजे तुमचे मत स्पष्ट करा। पहिला प्रश्न आहे, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत का म्हणत? तर उत्तर आहे, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे। त्यांचे बोलण्याने जगाची ओळख होत असे। त्यांच्या किश्यांनी गावकरी थोड्या वेळापुरते आपले दुःख विसरत असे। गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवत जात असे, म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणत। दुसरा प्रश्न आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश? तर उत्तर आहे, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्याला द्यावे, दुसऱ्याचा आनंद घ्यावा, लोकांची सेवा करावी। स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा हा उद्देश होता। त्यानंतर आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्याच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा। बघा मित्रांनो, पहिला आहे, त्याचा पेहराव कसा होता? तर तलम रेशमी धोतर होतं, त्यावर रेशमी जरीचा सैलदार कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चांबडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव होता। त्यानंतर त्याचे बोलणे कसे होते? तर त्याचे बोलणे अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशांनी रंगवून व फुलवून सांगत असे। त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते। त्यानंतर आहे, त्याचे स्वप्न बघा, आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हे स्वप्न विक्या माणसाचे स्वप्न होते। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा। त्याच्यामधली पहिली आकृती आहे, स्वप्नाविषयी लेखकाचे मत काय आहे? तर बघा, माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजे। त्यानंतर आहे, ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही असं आपले लेखक इथं म्हणतात। स्वप्न आपल्या समृद्ध करते, स्वप्न आपल्याला काय करते? समृद्ध करते। स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। तीव्र संवेदनशील मन असणारे व्यक्ती वाटेल ते करतात। त्यानंतर दुसरं आहे, स्वप्नाविषयी इतराचे मत काय आहे? तर बघा मित्रांनो, स्वप्नाला भलतेच तुच्छ लेखणे। त्यानंतर आहे, भलती सलती स्वप्ने पाहू नयेत, स्वप्न आदर्श बनवून वावरावे, स्वप्नाळू वृत्ती घातक असते। प्रश्न म्हणजे त्याच्यामधलं तिसरं आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू। आता त्याच्या गाठोड्यात काय काय वस्तू होते बघा, तर काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या। स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से कसे होते बघा, अनुभवाने समृद्ध व स्वप्नात धुंद गुंगवणारे। ऐकणाऱ्यांचे फायदे काय होते बघा, निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजाची माहिती मिळवणे, स्वप्नात आहोत असे वाटायचे। त्यानंतर स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंत घटनांचा घोग तक्ता तयार करा। म्हणजे गावात तो माणूस यायचा आणि त्यानंतर तो गाठोडे खोलायचा, तर त्यासाठी आपल्याला घोग तक्ता तयार करायचा आहे। बघा, सर्वात अगोदर तो काय करायचा, पिंपळाच्या पारावर थांबणे। म्हणजे सर्वात अगोदर त्याचं काम काय होतं, पिंपळाच्या पारावर थांबणे। नंतर तो काय करायचा, पाराच्या लोखंडी कडेला घोडा बांधणे। बघा, नंतर तो काय करायचा, जो पार होता, ठीक आहे, पाराच्या जो लोखंडी कड्या असतात त्याला तो काय करायचा, घोडा बांधायचा। थोडं चिपलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर त्याचं काम काय होतं, त्यानंतर तो करायचा, घोड्यावरील सामान काढून चांबडी पिशवीतील पाणी पिणे व पारावर बसणे। आता नंतर घोडा बांधल्यानंतर काय करायचा, घोड्यावरील सामान काढून घ्यायचा, चांबडी पिशवीतील पाणी तो प्यायचा आणि नंतर पारावर तो बसायचा। नंतर बघा, शेवटचं आहे, जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे। तर हा त्याचा एक आपण भोग तक्ता इथे तयार केलेला आहे। त्यानंतर खेळू या शब्दाशी आपल्याला इथं बघायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा। बघा, पार झाडांच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी
सभोवताली बांधलेला ओटा, पार पलीकडे, असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात. बघा, पार म्हणजे काय, हे बांधलेला ओटा किंवा पार म्हणजे एकदम पलीकडे, असे हे दोन अर्थ होतात. तर असे दोन अर्थ लक्षात घेऊन खाली आपल्याला शब्द दिलेत, तर प्रत्येकाचे आपल्याला इथं दोन अर्थ सांगायचे आहेत. तर बघा मित्रांनो, एक शब्द इथं आपल्याला दिलाय, तो आपण इथं बघूया. तर बघा शब्द काय आहे, तर इथं शब्द आपल्याला दिलाय तो म्हणजे हार. आता हार या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे काय, गळ्यात घालण्याची माळ, ठीक आहे, गळ्यात घालण्याची माळ. आणि दुसरी हार म्हणजे काय, पराजय. हार म्हणजे काय, हे पराजय. एखाद्यासोबत आपण सामना खेळलो तर तिथं आपला पराजय होतो किंवा आपण हारतो. तर असा या हार शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्यानंतर आहे कर. बघा, कर याच्या दोन शब्द आहेत. करला आपण आपले जे हात असतात त्याला सुद्धा आपण कर म्हणतो. आणि कर म्हणजे काय, हे दुसऱ्या भाषेमध्ये सारा म्हणतो त्याला. सारा म्हणजे टॅक्स. कर म्हणजे सारा किंवा टॅक्स, ठीक आहे. कर म्हणजे करणे सुद्धा असा अर्थ होते याचा, म्हणजे इथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे वात. आता वात दोन प्रकारे आहे. वात म्हणजे काय, एक म्हणजे वारा. वात म्हणजे काय, एक वारा असतो. दुसरा त्याचा अर्थ आहे वात म्हणजे काय, ज्योत. दिव्यामध्ये तुम्ही बघितली असेल, ठीक आहे, ती असते ज्योत. त्यानंतर खालील दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आता बघा, पहिला वाक्यप्रचार आहे मथी गुंठित होणे. याचा अर्थ असा होतो की जी काही विचार प्रक्रिया आहे ती थांबणे. मती म्हणजे काय, विचार. आणि कुंठित होणे म्हणजे काय, एकदम थांबणे. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, आ म्हणजे विचार प्रक्रिया थांबणे, ठीक आहे. त्यानंतर आहे तरतरीत पेरणे. तरतरीत पेरणे म्हणजे काय, उत्साह निर्माण करणे, उतावळेपणा, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण उत्साह म्हणू शकतो, उतावळेपणाला, ठीक आहे. तरतरीत होणे म्हणजे काय, उत्साह निर्माण करणे. गहीवरून येणे म्हणजे गहीवरून येणे म्हणजे काय, कंठ दाटून येणे. कंठ दाटून येणे. चला, खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा. आता दिलेला कुतूहल. कुतूहल म्हणजे काय, पूर्वी लोकांना संघ पाहिजे, ठीक आहे. संगणकाविषयी पाहिजे, संगणकाविषयी, ठीक. थोडंसं मिस्टेक झालेलं टायपिंग मध्ये, ठीक आहे. संगणकाविषयी कुतूहल वाटायचे. त्यानंतर दुसरा आहे संभ्रम. कधी कधी मित्र कोण आणि शत्रू कोण याबाबत संभ्रम निर्माण होतो. नंतरचा आहे ढब. दादाच्या गाडी चालवण्याची ढबच वेगळी आहे. ढब म्हणजे कला, त्याच्या अंगी एखादा गुण किंवा एखादं म्हणूया काहीतरी वेगळेपणा. ढब म्हणजे काय, वेगळेपणा. त्यानंतर आतुरतेने. शेतकरी पहिल्या पावसाची वाट आतुरतेने पाहतो. कशी पाहतो, आतुरतेने. म्हणजे बघा, इथं काही जे शब्द दिले आहेत आपल्याला, कुतूहल, संभ्रम, ढब, आतुरतेने, या सगळ्यांचे आपण काय केले, वाक्यात उपयोग केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे तुमचं चॅनल आहे आणि तुमच्यासाठी आम्ही वर्क करत असतो. तर आताच या व्हिडिओला शेअर करा, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्स फॉर वॉचिंग.